संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध असते, त्याचबरोबर हे विश्वची माझे घर असे म्हणणारे संत ज्ञानोबा असते, त्याचबरोबर ऐसे नवसयासी पुत्र होती तर का करणे लागे पती असा विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवणारे वारकरी संप्रदायाचे कळस अर्थात संत तुकाराम महाराज, त्याचबरोबर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना गोळा करून 18 पगड आणि 12 बलुतेदार मावळ्यांच्या जीवावर हे संपूर्ण स्वराज्य स्थापन करणारे एक लोकराजा म्हणून उदयास पावलेले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, त्याचबरोबर आपल्या पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवून समस्त बहुजनांची मुलं शिकवणारे कर्मवीर अण्णा, त्याचबरोबर ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरारलेली नसून इथल्या कष्टकरी कामगार लोकांच्या तळहाताच्या रेषांवरती तरारलेली आहे. ज्यावेळी 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी अर्थात 16 ऑगस्ट 1947 ला मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणारे आणि हे आझादी झुटी है देश जनता भूटी है असा विद्रोही पवित्रा घेणारे अण्णाभाऊ साठे असेल. आणि आजच्या कार्यक्रमाचे जे आपण ज्या निमित्ताने जमलो ते म्हणजे आबळावळा माणूस सुटलेले लोकराजा राजर्षी शाहू महाराज. शाहू महाराजांचं कार्य पुढे चालू ठेवणारे भारतीय राज्यघटनेचे जनक. ज्यावेळी त्या माणसाला माणूस म्हणून घेण्याची परवानगी नव्हती, भयात कमरेला झाडू अशा परिस्थितीमध्ये इथला माणूस जीवन जगत होता. ते म्हणतात ना, एखादी जर फार काळोखी असेल तर पहाड तितकीच तेजस्वी असते असा पहाड म्हणून उगवलेले भारतीय राज्यघटनेचे जनक अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, महात्मा फुले असेल, या सर्वांना विवाहवंदन. आणि आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे ते म्हणले की माझ्या साम्राज्यातील संपूर्ण खजिना जरी रिकामा झाला तरी मला त्याची पर्वा नाही, मात्र माणसाला माणूस म्हणून माणसाला माणूस म्हणून जी व्यवस्था जी रूढी परंपरा विरोध करते ती व्यवस्था मला मोडायची आहे. म्हणून पवित्र घेणारे आरक्षणाचे जनक, सामाजिक समतेचे जनक राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस या निमित्ताने सर्वजण या ठिकाणी आपण जमलो. त्यासाठी संपूर्ण आंबेडकर हाऊसिंग सोसायटी असेल आणि अभ्यासकी असेल सर्वांच्या वतीने जमलेले मान्यवर असतील, अभ्यासकीतील विद्यार्थी असतील आणि इतर मान्यवर असतील, सर्वांना मी त्यांचं स्वागत करतो. तर आपण कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करू. तर मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचे पूजन करावे. त्याला संतांचं जीवन हे कवडीमोल मानायची तयारी ठेवायला हवी. उपभोग शून्य म्हणजे आपल्या जवळ असणारी राजसत्ता, संपूर्ण ऐशो आराम हे संपूर्ण समाजासाठी खुले करण्याची दानत असणे ही एखाद्या राज्यकर्त्याला त्याच्याहून सुंदर दागिना नाही. महाराष्ट्राचे भाग्य विधाते, स्त्री शिक्षणाचे खंदे पुरस्कर्ते, त्याचबरोबर मराठी रंगभूमीचे शिल्पकार, एक लोकाभिमुख राजा, सामाजिक समतेचे पुरस्कर्ते आणि मल्लविद्येचे आधारस्तंभ असणारे राजर्षी शाहू महाराज यांनी सामाजिक जीवनामध्ये अनन्य साधारण त्यांचं महत्व आहे. हे त्यांचं महत्व आपण काही विद्यार्थी प्रतिनिधींच्या माध्यमातून, त्याचबरोबर आपल्याला लाभलेले जे प्रमुख पाहुणे त्यांच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत. तर मी एका विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सर्वप्रथम मी साक्षी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर व प्रेक्षक यांना माझा नमस्कार. मी साक्षी राजेंद्र अहिरे. आज छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती, त्या निमित्ताने मी थोडक्यात माझे मनोगत व्यक्त करीत आहे. माझा खजिना रीता झाला तरी चालेल, पण माणसाला माणसापासून तोडणारी ही प्रथा नष्ट करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. या गर्जनेने सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून देणारे
राजश्री शाहू महाराज. सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे राजश्री शाहू महाराज. He was a king, but democratic king. ज्यांच्यासाठी हे उद्गार काढले गेले ते राजश्री शाहू महाराज. राजश्री शाहू महाराज यांच्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे, छत्रपती शाहू महाराज यांच्यासारखा सखा अस्पृश्यांना पूर्वी लाभला नव्हता व यानंतर लाभेल की नाही याबाबत शंका आहे. खरं तर कोल्हापुरातील माणगाव येथील बहिष्कृत वर्ग परिषदेमुळे दलित समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व प्राप्त झाले. या परिषदेत अध्यक्षपदावरून बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, शाहू महाराजांचा वाढदिवस हा प्रत्येक बहिष्कृत व्यक्तीने एखाद्या सणाप्रमाणे साजरा करावा. कारण ज्या काळात जातीयता ही शिगेला पोहोचली होती त्या काळात मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद करायला हवी. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून 6 जुलै 1902 रोजी मागास जातींना 50% जागा राखीव राहतील अशी घोषणा करून त्वरित अंमलबजावणी करणारे राजे म्हणजेच राजश्री शाहू महाराज. एवढेच नव्हे तर स्त्रियांच्या प्रगतीसाठी आणि जातीयता नष्ट करण्यासाठी राज्यात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशीर मान्यता देऊन कायदा पारित केला. इसवी सन 1917 साली पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. म्हणूनच म्हटले जाते, आरक्षण देणारा पहिला राजा. जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना 1 रुपये दंड ठोठावणारा राजा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करणारा राजा. कला, क्रीडा, शिक्षण यांना राजश्रय देणारा राजा. सर्व क्षेत्रात आपला वेगळा असा ठसा उमटवणारा राजा म्हणजेच राजा राजश्री शाहू महाराज. आज आपण पुरातन भारतातून मॉडर्न इंडियामध्ये प्रवेश केला, पण या आधुनिकतेतही थोर महापुरुषांना एका जातीपुरता मर्यादित ठेवलेला आहे. आजही जी जातीयता जाणवते त्यावरून असं वाटतं की ज्या काळात जातीयता ही प्रचंड प्रमाणात असताना सुद्धा माणसाला माणूसपण मिळवून देण्यासाठी लढणारा राजा किती महान असावा. म्हणूनच अशा या मनासारखा राजा आणि राजासारखं मन असणाऱ्या शाहू महाराजांचे एकत्रित कार्य बघून म्हणावंसं वाटतं, दुर्बलांचे दुःख जाओ ही मनाची कामना, वेदना जाणावयाला जागवू संवेदना, दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, नित्य हो आराधना. घरभेदी पेशवे. खरं तर हे बोलायला काही वावड ठरणार नाही, कारण पेशव्यांचे आणि शाहू महाराजांचे संबंध हे तितकेसे चांगले नव्हते. शाहू महाराजांना दिवे मारण्याची धमकी असते किंवा त्यांना प्रचंड त्रास काला कथित एका ब्राह्मण व्यवस्थेने दिलेला होता. हे आपल्यापासून लपून राहिलेलं नाही. त्याचं एक उदाहरण म्हणजे आपल्या सर्वांना माहितीच असलेलं नारायण भटजी यांचं प्रकरण, वेदोक्त प्रकरण. एक राजा असतो, समजतं ज्या राजाला एकमेव राजा होते शाहू महाराज की त्यांना इंग्रज सरकारने महाराज ही पदवी लावण्याची परवानगी इंग्लंडच्या राजाने दिली होती. अशा काळात सुद्धा एका राजाला एक वेदोक्त मंत्र म्हणण्याची परवानगी नाही. एक साधा नारायण भटजी महाराजांचा अपमान करतो. तेव्हापासून महाराजांच्या दुग्नाला एक प्रकारे कलाटणी मिळते आणि त्यावेळी त्यांनी एक संपूर्ण आरक्षणाची भूमिका मांडलेली असेल. समाजामध्ये असणारे दीनदलित, पददलित या लोकांना नोकऱ्या देणे असेल, आपल्या अष्टप्रधान मंडळामध्ये स्थान देणे असेल, अशी क्रांतिकारी भूमिका शाहू महाराजांनी घेतली. तर याचा एक सार आपल्याला साक्षीच्या बोलण्यातून लक्षात आलं. तर मी एक विद्यार्थी पद्धतीमधून मी किरणला विनंती करतो की त्याने आपलं बोलणं पूर्ण करावं. विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी मैत्रिणींनो, आज छत्रपती शाहू महाराज यांची जयंतीनिमित्त आपण इथे जमलेलो आहोत. 26 जून 1974 साली छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झाला. आधुनिक महाराष्ट्राला जडणघडणीचे कार्य हे छत्रपती शाहू महाराजांनी केले. ख्रिश्चन, जैन या सर्व धर्मांचे विद्यार्थी राहत होते. या वसतिगृहामध्ये जेव्हा अस्पृश्यता पाळली जाऊ लागली तेव्हा हे वसतिगृह 1911 साली बंद करण्यात आले आणि पुढे 1911 साली हे वसतिगृह बंद करण्यात आले
आणि पुढे 23 वसतिगृह ही नवनवीन निर्माण करण्यात आली. एवढेच नाही तर वसतिगृहांना पुणे, मुंबई, नाशिक, अहमदनगर, पंढरपूर येथील वसतिगृहांना 25,000 ते 19,000 अशा देणग्या देण्यात आल्या. एवढेच नाही तर राजश्री शाहू महाराज हे अस्पृश्यता योद्धा होते व ते अस्पृश्यतेच्या काळात काम राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर गादीवर जेव्हा 1894 साली कोल्हापूरच्या गादीवर छत्रपती शाहू महाराज बसले तेव्हा त्यांनी महारमान चांभार या अस्पृश्य समाजाची 1,00,000 लोक कोल्हापूरमध्ये राहत होती. जेव्हा त्यांनी अस्पृश्यांच्या शाळांमध्ये वाढ केली व 100 वर्षातून 7 वसतिगृह निर्माण केली. जाती धर्मांसाठी गोरगरीब जनतेची मुलं शिकण्यासाठी जी गोष्टींची सुविधा शासनाने सुरुवात केली तर त्याचे जनक हे शाहू महाराज आहे. अर्थात लोकल ते ग्लोबल अशी दृष्टी असणारे शाहू महाराज हे तितके सत्य आहे. तर एक माणूस म्हणून आयुष्यामध्ये काय काय करू शकतो, किती अष्टपैलू व्यक्तिमत्व असू शकतो, तर याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपण राजश्री शाहू महाराजांकडे बोट दाखवू शकतो. तर मी आता तुमच्यामध्ये आणि जे काही प्रमुख पाहुणे यांचे मी जास्त वेळ घेत नाही, आपल्या सर्वांना जी वस्तू तर लागली आहे. आज आपल्याला एक चांगले व्यक्तिमत्व लाभलेले आहे प्रमुख पाहुणेमध्ये. त्यामध्ये आपल्यासोबत आहेत उद्धव गावडे साहेब. साहेब हे टाउन प्लॅनिंग विभागामध्ये डेप्युटी इंजिनियर म्हणून नुकतीच प्रदीर्घ सेवा करून रिटायर झालेले आहे. त्याचबरोबर आपल्या अभ्यासिकेमध्ये नेहमी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे, विद्यार्थ्यांना वेळोवेळी काही अडचण असेल शैक्षणिक संदर्भात असणार नेहमी अग्रेसर असतात तसे आपले जाधव सर नुकतेच राज्यसेवेमधून मुख्याधिकारी म्हणून निवड झालेली आहे. त्याची ट्रेनिंग सुद्धा सुरू आहे आता. त्याचबरोबर आपल्या सोसायटीचे जे काही कोषाध्यक्ष आहेत जाधव साहेब हे सुद्धा आपल्याला या कार्यक्रमात साहेब आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. त्या सर्वांचं मी खूप खूप स्वागत करतो. आणि आपल्या कार्यक्रमाचे जे आकर्षण आहे अर्थात उद्धव गावडे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला मुलांचं मार्गदर्शन करावं. दीनदुबळ्या गोरगरीब मागासवर्गीय सर्वसामान्यांच्या उद्धाराचा आनंद जन्मोत्सव आनंद. या ठिकाणी नितीन किरण यांनी शाहू महाराजांच्या जीवनपटाबद्दल काही गोष्टी आपल्या कदाचित आजचा हा ऐतिहासिक दिवस असा की आजच्या या वास्तूमध्ये ही वास्तू बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाला पावत नाही. ही वास्तू दादासाहेब गायकवाडांच्या सहवासानं पावत झाली. अशा वास्तूमध्ये आज आपण शाहू जयंती साजरी करत आहोत. फार मोठी आठवण. आजच्या या छोटेखानी कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी मान्यवर उपस्थित झाले. त्या मान्यवरांमध्ये राहुल जाधव जे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली आणि बीडचा ते सध्या प्रोव्हिजनल ऑफिसर संस्थेचे शिंदे साहेब, त्याचप्रमाणे आमचे मित्र आणि या वाचनालयाचे अभ्यासिकेचे विनोदताई तेजाळे, आमचे मित्र सचिन तेजाळे, प्रशांत मोडक, पोलीस निरीक्षक मिलिंद विलोरे, शामकांत मोरे साहेब, प्रकाशजी दोंडे सर, वसंतरावजी तेजाळे साहेब, भास्कररावजी बर्वे साहेब, किशोरजी मोडक साहेब, मोदी साहेब आणि उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू. आज या ठिकाणी एक गोष्टीचा आवर्जून असा उल्लेख या ठिकाणी करावा असा वाटतो. जेव्हा शाहू महाराजांना कळालं की विलायतेवरून एक तरुण हा मुंबईला आलाय शिकून बॅरिस्टरी घेऊन आणि तो अस्पृश्यता निवारणाचं काम
करतोय त्याने हाती घेतले, त्यांचे लेख वाचले, त्यांचे विचार मी ऐकले आणि ह्या तरुणाला मी भेटायला जायला पाहिजे असं महाराजांना वाटलं. आणि शाहू महाराज कोल्हापूरवरनं मुंबईला बिल्डिंग शाळेमध्ये बाबासाहेब राहायला होते. तिथं बाबासाहेबांनी तसं म्हटलं तर महाराजांनी बाबासाहेबांना कोल्हापुराला भेटायला बोलवायला पाहिजे होतं, परंतु तसं काही प्रोटोकॉल त्यांनी बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये पाळला नाही. ते स्वतः कोल्हापूरवरनं मुंबईला आले आणि मुंबईला आले नाही तर बाबासाहेब वरच्या मजल्यावर राहायला होते, तो वरची मजल्यावरती शाहू महाराज 2 मजले चढून गेले. बाबासाहेबांच्या शिक्षणाचं त्यांच्या कार्याचं त्यांनी कौतुक केलं. तुम्ही अस्पृश्यता निवारणाचं महत्वाचं काम जे मला पूर्णत्वाला नेता नाही आलं, पूर्णत्वाला नेता आहात आणि मूक नायक नावाचा पेपर आपण सुरू करत आहोत, म्हणून त्यांना देणगी हे महाराजांनी द्यावी. बाबासाहेबांनी मागितली. एक समाजाचं दायित्व काहीतरी आपण करतोय, याच्याकडनं काहीतरी आपल्या अपेक्षा आहे आणि म्हणून महाराजांनी देणगी स्वरूपामध्ये काही आर्थिक मदत त्यावेळेस बाबासाहेब आज त्या गोष्टीची मला या ठिकाणी आठवण होती. आणि अशाच प्रकारची आर्थिक देणगी मदत आज या ठिकाणी दिली जात असते. आणि त्याही ठिकाणी राजा भरत काहीतरी झाले आमचे मित्र आणि त्यांची टीम आज या ठिकाणी अशाच एका भरपूर मुलासाठी, अशाच एका हुशार विद्यार्थ्यासाठी जो IIT मध्ये शिकतोय त्याला आर्थिक मदत करताय. ते राजा भरत यांचा आपण सर्वांनी टाळा महाराजांच्यामध्ये महाराज चांगलं काम. आणि हे आजच नाही, ज्या वेळेस या ठिकाणी कार्यक्रमासाठी आलो त्या वेळेस या ठिकाणी या सगळ्या त्यांनी आर्थिक मदत त्यांच्याकडे केली. अमाऊंट एवढी आहे की आहे ते महत्वाचं नाही, म्हणजे दायित्व आहे जे त्यांना वाटतंय, त्यांना त्यांच्या मित्रमंडळीला त्यांच्याबरोबर त्यांचे 2 दिवस आहे, त्यांनाही वाटते की मुलांनी शिकायला तर नक्कीच त्यांचं आपण या ठिकाणी अभिनंदन करायला पाहिजे. त्यांचं या ठिकाणी आपण कौतुक करायला. महाराजांच्या बाबतीमध्ये आता आपण सर्व विद्यार्थी आहोत MPSC तेव्हा त्यांचा जीवनपट फार डिटेलमध्ये सांगण्याची मला आवश्यकता वाटते. म्हणजे आम्ही सोपं जर सांगितलं तर शाहू महाराजांच्या आता हे जे काही शाहू महाराज कोल्हापूरला निवडून आहे या शाहू महाराजांच्या आजोबाचे आजोबा ते शाहू महाराज हे आपल्या राजाचे म्हणजे त्यांच्या राजश्री शाहू महाराजांच्या नातवाचे नातू त्याचे शाहू महाराज हे खासदार अशा. आणि काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका असू शकते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी आणि छत्रपती राजाराम या सातारा आणि कोल्हापूर म्हणजे आपण जर त्यांना छत्रपतीचे जे शिवाजी राजांचे जे वंशज म्हणतो हे 2 का त्याच्यामध्ये तो इतिहास मला माहिती आहे. छत्रपती संभाजीच्या नंतर शाहू छत्रपती संभाजींचे चिरंजीव शाहू आणि इकडे राजारामाच्या पत्नी ताराबाई यांनी यांचं वेगळं संस्थान निर्माण केलं कोल्हापूर आणि तिकडे ते शाहू महाराजांनी सातारा अशा 2 राजा तयार झाले. आणि मग हे छत्रपती राजारामाचे हे पुढे वंशज होते. ती मोठी हे आहे म्हणजे ताराबाई नंतर शिवाजी दुसरे ती वंशावळ आहे. आणि मग ती त्या आपल्या या शाहू महाराजांकडे आणि त्यानंतर त्यांच्या नातूचे नातू आजचे खासदार शाहू महाराज. यामध्ये शाहू महाराजांचं कार्य हे मुख्यत्वे 4 गोष्टीमध्ये त्याचा वेळ कमी काही जमात एक 4 प्रसंग मी महाराजांच्या बाबतीमध्ये सांगेन की ज्यावर आपल्याला महाराजांच्या कार्याची माहिती आपल्याला
शाहू महाराजांचं महत्वाचं कार्य आपल्या दृष्टीचं असते, आपल्या स्थापन त्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं विकासाच्या त्याच्या काय आपल्या सत्ता समाजामध्ये म्हणजे माझ्या बापाने केलं, बापाने केलं, आजोबाने केलं, आणि म्हणूनही मी करतो. अशा प्रकारची मानसिकता आपण तुम्ही त्या पडतो तो व्हायला नाही पाहिजे. आणि म्हणून अंधश्रद्धेचे विरोध म्हणजे शाहू महाराजांकडे काही ज्योतिषी आला म्हणजे काय ज्योतिषीला शाहू महाराजांकडे काही लोक त्यांचे दरबारातले काही सरदार शाहू महाराजांनी अंधश्रद्धा त्यांना वेदोक्त प्रकार येतात. मी तुम्ही मला सांगितलं वेदोक्त आणि त्याच्यामुळे तो वाढ आता वाढत आपल्याला जाईल. परंतु महाराजांच्या दरबारामध्ये महाराजांच्या काही सहकार्यांनी एका ज्योतिषाला महाराज आणि सांगितलं महाराज हा पूर्ण भारतात फिरतोय आणि प्रत्येक राजाचं भविष्य भवितव्य सांगतो आणि खरं ठरतोय. महाराज म्हणे ठीक आहे, त्याला एक काम करा, मला आज वेळ नाही, मला आपण पण एक काम करा, यांचा पाहुणचार रात्रभर आपल्याकडे ठेवा, ठेवताना याला जेलमध्ये याला पेढे ठेवा, याला उपाशी ठेवा, वाटलं दोन फटकी चापकाची मारा आणि सकाळी 11 वाजता मारायची. आता राजाची आज्ञा म्हटल्यानंतर सेवकांनी ती पाळली. त्या ज्योतिषाला त्या पंडिताला घेऊन त्या जेलमध्ये ठेवून दिले, देवाला आणि सकाळी 11 वाजता त्या ज्योतिषाला महाराजांचं स्वरूप ज्योतिषी लागून चिडलेला रामावलेला डोळे लाल लाल झाले. महाराज तुम्ही हे काय केलं? माझा पाहुणचार करायचा असतो, मी एवढ्या मोठ्या राजाकडे जातो, ते माझ्यावर पाहुणचार करतात, तुम्ही मला अशा प्रकारची वाढवली, मला जेलमध्ये ठेवलं, मला उपाशी दिली, तर हे चुकीचं आहे. असं जर मला माहिती असतं तर कोल्हापूरला आलो. मग महाराज त्याला म्हटले, अरे तुला मी आज जेलमध्ये ठेवलं नको का? ते तुला माहिती नाही, तुला मी उपाशी ठेवलं हे भविष्य तुला तुझं माहिती, तुला दोन चापकाचे फटके मिळणार हे तुला तुझं भविष्य माहिती, तू माझं काय भविष्य? अशा प्रकारचा अंधश्रद्धा ज्योतिषी पूर्ण विपत्तीला सुरुवातीला महाराजांचा त्यावर विश्वास होता, पण जे काही हे 2-3 प्रकरण आले त्याच्यामध्ये त्यांनी ते म्हणजे नाकार म्हणजे विरुक्त पद्धतीमध्ये महाराजांना फार मोठ्या प्रमाणामध्ये त्रास झाला. म्हणजे लोकमान्य टिळकांनी महाराजांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यांनी म्हणणे बरोबर आहे की जातीप्रमाणे ब्राह्मण श्रेष्ठ, आमचा राजोपाध्याय श्रेष्ठ आहे. त्याला ती कोर्ट कचेरी झाली, शेवटी कोर्ट कचेरीमध्ये महाराज जिंकले आणि महाराजांनी तो जो काही शंकराचार्य जो होता त्याला काढून टाकला. जेवढे पुरोहित पंडित होते हे सगळे काढून टाकले आणि शंकराचार्य मराठा हे लोकमान्य टिळकांना आवडणारी गोष्ट नव्हती. त्या काळी जे काही त्यांच्या हातामध्ये मीडिया होता, त्यावेळेचा वर्तमानपत्र होतं, वृत्तपत्र त्यांच्या हातात, त्यांनी आवडणारी गोष्ट आणि त्यांनी त्यावेळेस बेसुमार महाराजांवर टीका केली. आणि ती टीका ती आजपर्यंत म्हणजे त्यांना जवळपास ब्लॅक लिस्ट कसं करता येईल महाराजांचं काम नसतं अशा प्रकारे इतिहास घडून ठेवला. आजही आपल्याला फार जणांना सांगू महाराजांच्या विषयी काय फार नाही. दुसरा एक मुद्दा नेहमी आता चाललाय, आरक्षणाचा एक मुद्दा येतोय. आताच मी तिने सांगितलं की 50% आरक्षण शिकू होते 20 वर्षापूर्वी. आजही आपल्यामध्ये अनेक वास्तवपूर्ती आरक्षण पाहिजे नाही पाहिजे, कारण आपल्या काही त्याच्यामध्ये वाटत असेल आम्ही ओपन राहतो आणि आमचा अन्याय होतोय चुकी होता. तर अशा प्रकारचा वाद काही जणांनी हे आरक्षण महाराष्ट्राने चुकीचं करताय, हे जातीवादामध्ये तुम्ही काय करावं? तेव्हा महाराज म्हणते तुम्हाला मी आरक्षण काय येतो समजून घ्यायचा. त्या घोड्याच्या बागेवर पाका तिथं घोडं बांधतात आणि त्या घोड्यांच्या बागेमध्ये महाराज त्यांना सगळ्यांना घेऊन गेले. ती विरोधक होते आरक्षण आणि सेवकांना सांगितलं की मोठी थाळी असते
त्याच्यामध्ये ते फूल हरभरे वाटत चणे असतात ते 2-4 त्याच्यामध्ये होतले आणि ते काय होते 400-500 घोडे ते एकदम सोडले उपाशी ठेवलेले घोडे एकदम सोडले. झालं काय जे घोडे दष्टपुष्ट होते जे घोडे तरुण होते जे घोडे ताकदवर होते ते पुढे गेले आणि त्यांनी त्या फूल घालून ते खाल्ला. पण जे घोडे आजारी होते जे दुर्बल होते जे छोटे होते जे शिबिर होते ते मात्र मागे राहिले त्यांना आपली जमीन खाता आली. म्हणून महाराजांनी सेवकाला आदेश केला की आता यांच्या तोंडावर तोगरे म्हणजे ती पिशवी असते असं माहिती पिशवी असते वड्याच्या तोंडावर कांगे होते नाशक पाऊस त्याच्यात त्या हरभरे सगळे हे तोगरे लावतात आणि यांच्या वाट्याचे हरभरे करतात आणि दिसत घ्या आणि त्यांचा विरोध आता केलेला आता या प्रसंगामधून उत्तम सांगतो की मराठी काही सणावर वगैरे जायचं अगदी अस्पृश्यता निवारण हे त्यांच्या बाबतीत सुखाचं काम आहे. त्याच्या आज आपण आभार सुरुवात त्यांनी केली आणि अस्पृश्यता निवारण करताना गंगाराम कांबळे जो आहे तिला गंगाराम कांबळे या अस्पृश्याला त्यांनी कोल्हापूरच्या मुख्य चौकामध्ये हॉटेल टाकले चहाची टपरी टाकली आणि स्वतः महाराज रोज सकाळी जाऊन त्या ठिकाणी चहा प्यायचे आणि जेव्हा महाराज स्वतः चहा पित होते तेव्हा बाकी म्हणजे स्वतः इंग्रजीमध्ये एक मन आहे चॅरिटी बिगॅन ॲट होम. सत्कार्याला स्वतःपासून सुरुवात करा त्यांनी स्वतः सुरू म्हणजे अशा प्रकारचं काम त्या महाराजांनी केलं. स्त्रियांविषयी मुलींविषयी त्यांना जी कणव त्या एका प्रसंगामध्ये तुम्हाला सांगतो की महाराज ज्यावेळेस बदलीतून जात होते त्यावेळेस एक मुलगी रस्त्याच्या कडेला रडत होती तिच्याजवळ शिक्षणाची महाराजांनी सेवकांना धर्मात तुम्ही का म्हणते विचारलं त्यांनी गाडी थांबवली विचारलं काय म्हणते तेव्हा माझी सासू मला फार त्रास माझी सासू मला फार घरी गेले की माझ्यावर माझ्याबद्दल आवश्यक माझा अपमान म्हणजे का तेव्हा नाही शेणाची पाठी मारायला सकाळी घेतली आणि शेण गोळा करायला आणि शेण गोळा आल्यानंतर मार्केटमध्ये जाऊन विकायचं आणि 7 पैसे घेऊन आल्याशिवाय घरी विकायचं. 7 पैसे एका पाठी 7 पैसे झाल्याशिवाय घरी यायचं नाही आणि माझ्याकडनं 7 पैसे होत नाही कारण ह्या पाठीने तुम्ही मला 7 पैसे देत नाही. भारतात जे 4-5 पैसे मला देतात आणि आमच्या सासूला 7 पैसे घरी यायचे आजही तसं होणार आहे म्हणून मी रडते का आजही मला काय 7 पैसे तो महाराजांनी सांगितलं सेवकाला सांग तुला हे गाडीचा बरोबर वापर तुझं करता येईल आणि अशी जर तू वागली तर या राजाची तुझी गाठ आहे एवढा दम देऊ दे त्याप्रमाणे मुलीला गाडी बसवलं घेऊन गेली गाडीमध्ये जमा सासू पण असेल सासू पण काय ते सवय तुझ्या सुद्धा असं त्रास देतेस असं तुझ्यावर आणण्यात उपाशी कोणतेच महाराजांनी सांगितलंय नाही ती काय 4 पैसे 5 पैसे ऍक्सेप्ट करायचे आणि तुला त्रास द्यायचा आणि जर तू तिला त्रास दिला तर राजाशी काय असं त्या सासूने लगेच ती सुरू केली काय तिच्या आंघोळ घातली ती लहान होती तेव्हा लहान करून लग्न करायची आंघोळ घातली तिला म्हणजे अशा प्रकारचं म्हणजे हाही एक बारीक आणि छोटासा प्रसंग तो महाराजांच्या मनामध्ये सर्वसामान्य काय त्या 2 दिवसाची काही त्यांच्या मनामध्ये होते हे त्याच्यातून दिसून येत. आता आपला त्याचा किस्सा आहे तर आपलं 8 उशीर तर इथं थांबतोय आपण सर्वांनी देशाच्या राहुल जाधव साहेब सुरू झाले आणि सुरू आणि आपण ह्या
ह्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करून सीओ झाला तुझा अभिनंदन करण्याची गोष्ट आणि अशा पद्धतीचा राज सीओ हा कसा असतो. सीओ हा एक नगरपालिकेचा कमिशनर आहे, नगरपालिकेचा कमिशनर. सीओ म्हणजे एका छोट्या नगरपालिकेच्या शहराचा बॉस असतो, राजा असतो. आणि तुम्ही जे राज्य करा, शाहू महाराजांनी दाखवलेल्या त्या मार्गाप्रमाणे राज्य करा अशी त्या ठिकाणी अपेक्षा ठेवली. आणि इतर सर्व माझे मित्र विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी हा वारसा मी चालू केली. प्रेरणा घ्यायची, जयंती साजरी करायची. बाबासाहेब म्हटले जयंती दिवाळी साजरी करा, दिवाळी साजरी म्हणजे आपल्यामध्ये नवीन कपडे घाला आणि मोरे साहेब गोड गोड घाला असं नाही. ही दिवाळी साजरी करायची म्हणजे त्यांचे विचार घेऊन पुढे चाला. हे विचार पुढे घेऊन आपण जायचे एवढं मी बोलतो. आपल्या एकदम सोप्या आणि सरळ भाषेमध्ये आपल्या समोर मांडले. सरांनी आपल्या भाषणामधून सर जे काही शाहू महाराजांच्या आयुष्याच्या टप्प्यांमध्ये विभागणी केली, त्यांनी केलेले जाती व्यवस्थेविरुद्धचं काम असेल, आरक्षणाची भूमिका असेल, त्याचबरोबर अंधश्रद्धा असेल, अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून महाराजांनी केलेलं काम सरांच्या मार्गदर्शनातून आपल्याला लक्षात आले असेल की कुठल्याही समाजसुधारकाला कुठल्याही प्रकारची जात नसते. कारण कुठलाही समाजसुधारक सामाजिक कार्य करत असताना कुठल्याही जातीच्या शासनातून ते काम कधीच करत नाही. म्हणून आजही आपली जबाबदारी आहे, आपले ते कर्तव्य आहे की आपण समाजामध्ये जगत असताना कुठल्याही प्रकारची जाती व्यवस्था आपल्या मनामध्ये न बाळगता आपण आपलं कार्य करायला हवं. समाजामध्ये पुन्हा दुर्बल घटकावर जर अन्याय होत असेल तर आपण समोर जाऊन त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. कारण बाबासाहेबांनी सांगितलं आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो. त्यामुळे जे आपल्याला शिक्षणाचं शस्त्र बाबासाहेबांनी दिलेलं आहे त्याचा उपयोग करून आपण आपलं जीवन जगायला हवं. आणि जे सरांनी सांगितलं की एक दातृत्व कशा प्रकारे असायला हवं, जे शाहू महाराजांनी आपल्याला दाखवून दिलं, त्याच प्रकारचे दातृत्वाचा एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या समोर सादर होत आहे. तो म्हणजे एक सामाजिक कृतज्ञता निधी. एक बाबासाहेबांच्या विचारसरणीवर चालणारे लोक एकत्र येतात, त्यामध्ये ते काही ठराविक रक्कम दर महिन्याला जमा करतात आणि ती अशी रक्कम जी समाजामध्ये एखादा गरीब विद्यार्थी असेल जो उच्च शिक्षण घेत आहे की त्या शिक्षणामध्ये त्याची आर्थिक परिस्थिती आडवी येऊ नये म्हणून त्याला आपलं शिक्षण अविरतपणे पूर्ण करावा या अतिशय चांगल्या आणि सुज्ञ विचारसरणीतून हा जो कार्यक्रम सरांनी सुरू केलेला आहे तो कार्यक्रम म्हणजे सामाजिक कृतज्ञता निधी. तर त्या निधीबद्दल थोडक्यात सांगायचं ठरलं तर आपल्या परिसरातील एक विद्यार्थी आहे. तर तो विद्यार्थी कुठल्याही कोचिंग क्लासेस शिवाय IIT मुंबईमध्ये त्याचा नंबर लागला. त्या ठिकाणी तो आता सध्या शिक्षण घेतोय. याच्या पुढे जाऊन सांगायचं ठरलं तर आता सध्या त्याची 2 महिन्याची सुट्टी आहे. मात्र तो सुट्टीमध्ये इकडं गावाला न येता तर सरांकडून मला कळलं की तो पुण्याला जाऊन जे उर्वरित जे 2 महिने आहे त्या 2 महिन्यामध्ये अर्न अँड लर्न म्हणजे तो स्वतः तिथे शिकतोय पण आणि काही कामाच्या माध्यमातून पैसेही कमवतोय. म्हणजे किती ती कमी वयामध्ये आलेली प्रगल्भता. त्या विद्यार्थ्याचं नाव आहे मयूर अहिरे. तर त्या मयूर अहिरेला मागचा जो आपला कार्यक्रम झाला तर आपण त्याचे सर्वजण साक्षीच आहोत की त्या कार्यक्रमामध्ये त्याच्या 6व्या सेमिस्टरची फी ही या सामाजिक कृतज्ञता निधीमधून सरांनी आपल्या समोर त्याला दिली होती. तर आता त्याच्या 7व्या सेमिस्टरची फी या कार्यक्रमातून आपण त्याला सुपूर्द करतोय. तर त्या विद्यार्थ्याची साधारणतः 20,000 रुपये ही ट्युशन फी आणि 21,000 रुपये काही हॉस्टेलची फी असते. तर त्यामध्ये 50% रक्कम या सामाजिक कृतज्ञता निधीच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला पुरवली जाते वेळोवेळी. त्यामध्ये जे काही दातृत्व आहे तर त्यांचं मी थोडक्यात नामोल्लेख करतो. तर सर्वप्रथम आहे प्रकाश दोंदे सर, त्यानंतर श्यामकांत मोरे सर, त्यानंतर संतोष गवारे सर, त्यानंतर सुषमा गवारे मॅडम, त्यानंतर सुधीर भालेराव सर, त्यानंतर भारत देजाळे सर, त्यानंतर दिलीप रंगारी साहेब, त्यानंतर जितेंद्र भालेराव सर असेल असे हे जे काही लोक आहेत ते एकत्र येतात आणि एक महान असं कार्य त्यांच्या हातातून घडतं. तर हे खूपच मोलाचं कार्य आहे. तर मी सरांना विनंती करतो. तर तो विद्यार्थी जसं की सांगितलं की तो आपल्या शैक्षणिक कामानिमित्त या ठिकाणी उपस्थित नाहीये, शिकतोय. तर मी विनंती करतो की त्याचे जे पालक आहेत त्यांच्या आई आपल्याकडे उपस्थित आहेत. मी मॅडमना विनंती करतो की त्यांनी जो जी काही रक्कम आहे ती आपण स्वीकारावी. त्याचबरोबर आपल्या परिसरातील हर्ष
मोडक म्हणून अजून एक विद्यार्थी आहे. त्यांनी नुकतीच जेईची जी काही एक्झाम असते देशातील एक खडतर एक्झाम म्हणून ओळखली जाते ती एक्झाम क्लिअर केलेली आहे आणि त्याचा मेकॅनिकल इंजिनिअरसाठी IIT बॉम्बेमध्ये निवड झालेली आहे. तर आज आपण जे सुखाचे दिवस बघत आहोत भोगत आहोत त्या पाठीमागे कित्येक अंधाऱ्या रात्रीचा इतिहास आहे. हे सर्व सहशक्य झालेलं नाही. यासाठी कित्येक समाज सुधारकांनी आपले अविरत कष्ट त्या पाठीमागे आहे. तर त्या सर्वांची जाणीव घेऊन आपल्या परिसरातील असे विद्यार्थी एक उत्तुंग भरारी येत आहे. ही सर्व आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यानंतर मी सर्वांचे लाडके राहुल बोधवे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं बोलणं या सगळ्या महापुरुषांना त्याचा कार्यक्रम आमचे मार्गदर्शक बोधदार आणि सगळ्या टीमने त्या कार्यक्रमाला खूप प्रत्येक म्हणून आपल्याला आमच्या नाशिक महानगरपालिकेचे उपअभियंता म्हणून त्यावेळी निवृत्त झाले ते साहेब त्यांची CEO त्यांची खेळ म्हणून बीड नगरपालिकेमध्ये आता ते कार्यरत आहे. त्यांनी सांगितलं का राहुल जाधव यांनी तर 2017ला तेव्हा पहिल्या 5 झाले त्यावेळेस 20 त्यांचा सत्कार केला होता. त्याचे आमचे राहुल जाधव भविष्याचे नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त शेते काका त्या ठिकाणी सगळ्या माझ्या महिला भगिनी विद्यार्थी मित्रांनो खरं तर शाहू महाराज हे दलितांचे शोषितांचे कैवारी होते. उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांच्याबद्दल अनेक उदाहरणे दिली. बघा एक साध्या गोष्टी आहेत की शाहू महाराज असतील बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांना सांगायला कोणी नव्हतं की ह्या लोकांसाठी काम केलं पाहिजे त्या लोकांना ताकद दिली पाहिजे आरक्षण दिलं पाहिजे मदत केली पाहिजे बाबासाहेबांना संरक्षण केली पाहिजे 200 कोटींना त्यांनी त्यावेळेस निधी दिला नंतर 200 कोटीचं शाहू महाराज कोटी नाव झालं हे त्याला पण सांगायला नाही. आज जे आम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगायला निघेल उभे आहोत त्या काळात लोकांना पण मार्गदर्शन करू हे स्वतः मार्गदर्शन करतात आणि म्हणूनच ते महापुरुष या महाराष्ट्रात पण या देशात पण या जगातून नावलौकिक आहेत. आणि म्हणून मित्रांनो ज्या काळात ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाबासाहेब शिकले ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यावेळेस एक वेगळ्या प्रवाहाच्या विरुद्ध लढणं त्यावेळेस शाहू महाराज राजा असूनही त्यांना त्यावेळेस किती अडथळे यायचे आपण साहेबांनी सांगितलं. अशा काळात त्यांनी या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या. आज आपल्या सगळ्यांना बाबासाहेबांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजीच्या या राज्यामध्ये आपले चांगले दिवस आहेत. चांगलं दर्जाचं शिक्षण घेऊ शकतो चांगल्या ठिकाणी शिकू शकतो चांगल्या ठिकाणी आज दोन्ही चांगल्या प्रकारे अभ्यासिक केली आहे या ठिकाणी वार्षिक केला आहे. खरं तर या निमित्ताने मी भरत भाऊचं जास्त तुम्हाला सहज सांगतो जर कदाचित शाहू महाराजांच्या काळात किंवा बाबासाहेबांच्या काळात आमच्यासारखे कार्यकर्ते जन्माला आले असते तर त्यावेळेस खाणीचा वाटा म्हणून आम्ही त्यावेळेस त्या महान नेत्यांबरोबर किंवा या महापुरुषांबरोबर काम केलं असतं. आम्ही सुद्धा क्रांतिकारी झालो असतो. आम्ही सुद्धा ज्या पद्धतीने या देशामध्ये अनेक क्रांतिकारी झाले शहीद झाले यांच्यासारखे सुद्धा क्रांतिकारी झालो असतो असं म्हटलं तर मला वाटतं ठरणार नाही. कारण भरत LIC सारखा कार्यकर्ता LIC मध्ये एक अधिकारी म्हणून काम करतो आणि आपल्या कुटुंबासोबत एक समाज सुद्धा आपलं कुटुंब आहे असं समजून या ठिकाणी विद्यार्थ्यांना विनामूल्य एवढी सेवा देतात त्यांच्यासोबत त्यांचे अनेक सहकारी तुमच्या विद्यार्थ्यांना सत्कार आम्ही या ठिकाणी केला पाहिजे. शाहू महाराज जयंती महात्मा फुलेंची जयंती होती सावित्रीबाई फुलेंची जयंती बाबासाहेबांची होती शिवाजी महाराजांची जयंती होती सगळ्या महापुरुषांच्या जयंत्याचा कार्यक्रम घ्यायचा युवकांना विद्यार्थ्यांना महापुरुषांचे महत्व महापुरुषांचे योगदान तुम्हाला आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सांगायचे हे खरं आमचं पुण्य
घडत होऊन तुम्ही केलं आहात. उद्धव गांगुडे साहेब यांनी केलं आहे. आमच्या नाशिक महानगरपालिकेमध्ये एक आदर्श इंजिनियर, एक प्रामाणिक इंजिनियर म्हणून उद्धव गांगुडे साहेबांची त्या ठिकाणी ओळख आहे. म्हणजे उद्धव गांगुडे साहेबांना सुद्धा मोठं घडलं त्याची भावंड वहिनी अशा त्यांनी सुद्धा त्यांच्या परिस्थितीमधून ते इंजिनियर झाले. त्यांचे भाऊ आणि ते सुद्धा एक अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं. हे सगळे मंडळी आपण सगळेच मंडळी म्हणजे माझं कुटुंब असेल किंवा आपल्या सगळ्याच आता आईने विद्यार्थ्याच्या आईला या ठिकाणी आपण पूर्ण तुळशी पाठी म्हणतो आपण सगळेच तरी कुटुंब आपल्या निघणार आहोत. आणि मग आपल्याकडं एकच श्रीमंती पाहिजे, आपल्याला अभ्यासाची श्रीमंती, चांगल्या शिक्षणाची श्रीमंती. ज्यावेळेस आपण चांगल्या दर्जेदार शिक्षणाची श्रीमंती घेऊ, तुम्हाला सांगतो तुम्हाला भविष्यामध्ये आयुष्यामध्ये कधीही पैशांची गरज पडणार नाही. तुमच्या सोबत एक कुटुंबातला एक विद्यार्थी किंवा एक विद्यार्थी शिकला तर ते संपूर्ण कुटुंबच नाही तर त्याच्या पाठीमागच्या संपूर्ण पिढ्या ह्या शिक्षित घेऊन चांगल्या साक्षर होऊन एक चांगल्या यशाच्या प्रगतीकडे जाऊन चांगलं जीवन जगू शकतात फक्त शिक्षणाच्या ताकदीवर. आज हर्षदचा IIT मेकॅनिकल इंजिनियर नंबर लागला, सोपी गोष्ट नाही. IIT इंजिनियरला 10वी नंतर मुलांना इतके क्लास लावतात चांगले पालक का त्या IIT मध्ये त्यांचं ऍडमिशन झालं पाहिजे, IIT मध्ये त्याला चांगली प्लेसमेंट मिळते. परंतु अभ्यास करून सुद्धा IIT ला बनत आले होते. मातोश्री बसला आहे तो विचारा त्यांनी सांगितलं त्या पुण्याला जाऊन आता सुट्ट्यांमध्ये का म्हणजे हे किती भाग्यवान ना. आमच्या काळात आम्हाला महापालिका शाळेशिवाय शाळा नव्हते. म्हणजे मी नाशिक महानगरपालिकेच्या मध्ये शिकलो, नंतर आपले सेंट नंतर विद्यालय म्हणजे त्या काळामध्ये शिक्षणाची इच्छा असताना किंवा शिक्षण घ्यायचं असताना सुद्धा आपल्याला चांगल्या दर्जाच्या शाळा मिळाल्या. म्हणजे तुम्हाला एक सांगतो आज इंग्लिश मिडियमचा मोठा बाजार आपण बघायला मिळतो. बालवाडीला विद्यार्थी टाकायला जर गेलो तर 1 लाख रुपये वर्षाला आपल्याला फी भरावी लागते. म्हणजे जर 10वी मध्ये जर अभ्यास पाहिला तर 12 लाख रुपये त्या इंग्लिश मिडियमला फी तर वेगळीच, बाकीचं इतकं जास्त करू म्हणजे कोणतं हायस्कूलचा कोणतं हायस्कूलला नाव नाही ठेवलं. एक बालकाला त्यांनी त्या ठिकाणी बोलावलं आणि नोटीस काढली त्या सगळ्यांच्या पालकांनी यायलाच पाहिजे, बाकीचं माहिती आहे आम्हाला. आणि त्या बालकाला जो इलेक्ट्रॉन आणि कॉन्ट्रॅक्टर आहे आपण एवढं लक्षात टाकतो त्याचं इतकं अर्जंट काम होतं एका महिन्याचं काम केलेलं आहे तर त्या लोक पाठवला का मग मला आपल्या जमत कारण शिक्षक यावाच लागेल त्याच्यामुळे तुमच्या मुलाला परीक्षेला बसू द्यायला बोलून घेतलं आणि काय केलं लावलं गणपती म्हणाला म्हणजे ते चिखल घ्या आणि मुलाला गणपती शिकवा. म्हणजे काय कुठल्या दिशेला इंग्लिश माध्यमाचं शिक्षण चालू आहे आणि मग तुम्हाला सांगितलं चांगल्या इंग्लिश मीडियम मध्ये शिकलं पाहिजे असं काही नसतं. तुम्ही प्रामाणिक अभ्यास करा. तुम्ही साध्या अनेक विद्यार्थी असे आहेत की त्यांना शाळा मिळाल्या म्हणून घरी बसून अभ्यास करून चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या पदावर अधिकारी म्हणून झाले. म्हणजे तुम्हाला सांगतो तुम्ही सगळ्यांनी तो आगामी पिक्चर पाहिलाच असेल काय शंभर परंतु त्याच्याबरोबर तुम्ही श्रीकांत म्हणून एक पिक्चर बघा. राजकुमार रावचा एक पिक्चर आहे आणि त्याचं नाव श्रीकांत दाखवलं. तो मुलगा तुम्ही कोणी पाहिला का पिक्चर पहिला बाकी कोणीच पाहिलं नाही. तर श्रीकांत पिक्चर सगळ्यांनी आवडून बघितलं कारण युट्यूबवर सगळे पिक्चर पण केले. राजकुमार रावचा पिक्चर आहे तर तो जन्मता चालू होतो जेव्हा जन्माला येतो मुलगा साऊथ मध्ये तो जन्मताच आंधळा होतो म्हणून त्याची मुलाची आजी मुलाचे वडील ते सगळे इतके प्रेशर करतात का त्याला आता जिवंत पुरून टाकायचं. म्हणजे आता त्याला अंगाचा मोठा झाला तर याला भविष्यामध्ये किती गोष्टींना सामना करावा लागेल, किती अडचणींना सामना करावा लागेल. त्याला खड्डा करता पुढे ठेवतात. तर ती मुलाची आई खूप रडली आणि मग डिवोर्स आहे कसं केलं तुम्ही माझ्या मुलाला वाटलं. तो मुलगा त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये इतका हुशार होतो APJ अब्दुल कलाम त्याचा सत्कार करतात आणि तो आज आपल्या इथे मोठ्या पदावर आहे. पद्मश्री पुरस्कार त्याला मिळाला आहे आणि त्यांनी बाहेर जाऊन प्रत्यक्षात जाऊन इंजिनिअरिंग केलं आणि ज्यावेळेस इंजिनिअरिंग करत होता त्याने जेव्हा अप्लाय केलं म्हणजे आपल्या
भारतीय शिक्षणामध्ये अंध मुलांना सायन्सला ऍडमिशन घेण्याची परवानगी नाही. म्हणजे तो फक्त आर्ट्सला घेऊ शकतो, पण कॉमर्सला सायन्सला घेऊ शकत नाही असं सिलेबस मध्ये आहे. परंतु त्या मुलांनी त्याच्या शिक्षकांनी गव्हर्नमेंटशी जे केलं कोणाला गेले तेच शिकले आणि तेव्हा त्याला ऍडमिशन द्यायला. जेव्हा त्यांनी इंटरेस्ट दिली इंजिनिअरिंगची तर लंडन आणि अमेरिकेच्या सगळ्या विषयाला आमच्याकडे शिकायला. म्हणजे तुम्हाला सांगतो का, जेव्हा एखाद्याने ठरवलं आपल्याला सगळं शिक्षणच घ्यायचं, चांगलं शिक्षण घ्यायचं, हे जर प्रत्येकाने फॅशन एकदम असं जोश मुलांनी ठेवला तर तुम्हाला सांगतो काहीही अशक्य नाही. या जगामध्ये प्रत्येक गोष्ट शक्य आहे, फक्त तुम्ही ती केली पाहिजे. आणि निगेटिव्हिटी म्हणजे मुलांनी विद्यार्थ्यांनी एक गोष्ट डोक्यातून अशी एकदम काढून टाकायची की मला जमल का, मला करता येईल का, माझ्याकडून होईल का, या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाकायची गरज ही होणारच. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह बोलता, पॉझिटिव्ह विचार करता, पॉझिटिव्ह विचाराने चालता, तुम्हाला जो युनिव्हर्सल सुद्धा तुमच्या तुम्हाला मोटिवेट करत असतो. आणि म्हणून मी जास्त वेळ केला नाही. राजश्री शाहू महाराजांना जे आदेश होतं की शिक्षण हे शोषित, दलित, वंचितांना मिळालं पाहिजे. बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं का माझा समाज हा शासनासाठी जमा झाला पाहिजे, सुटाफुटात राहायला पाहिजे. सुटाफुटात म्हणजे घातला कोणाला लागला तर काही बोलणं असं पडत नाही. तर आपल्याकडे काय काय नेते कार्यकर्ते कपास माहितीला सुद्धा थेरपी करून जातात, म्हणजे त्यांना नेता म्हणावं म्हणून. तर सुटाफुटात म्हणजे चांगलं शिक्षण देऊन चांगला अधिकारी होऊन चांगले ठिकाणी राहायला पाहिजे, हे बाबासाहेबांना अभिप्रेत आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, मला सुद्धा या ठिकाणी रस्ते आहेत, शिक्षणाला महत्व द्या. या ठिकाणी ज्या पद्धतीने राहुल जाधवांचा आपण सत्कार करत आहोत, या लायब्ररीमध्ये दर महिन्याला राहुल जाधव सारखे अधिकारी तयार झाले पाहिजे. ह्या शुभेच्छेतो आमदारचे कार्यकर्ते तुमच्या पाठीशीच आहे. आणि आता राहुल लोकांचा जमा आहे, त्याच्यावरती राहुल गांधी